बंधूंनो, आता तुम्ही इथे फण्या पाहू शकतात. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फण्या आहेत. तर आपण या 10 फण्या न ठेवता आपण याच्यावरती आपण 7 ते 8 फण्यांचं जर नियोजन केलं तर आपला जो माल आहे त्या मालाला गोलाई, चकाकी आणि शायनिंग एकदम जबरदस्त येणार आहे. म्हणजे जेवढा आपल्या मालाला वजन पण देखील वाढणार आहे. आपण कमी फण्या ठेवल्यात तर फण्यांमध्ये अंतर आणि जे काही आपण जेवढं काही आपण त्याला खाद्य देणार आहोत तर कमी जर राहिलं तर आपला शायनिंग क्वालिटी आणि त्याला वजन वाढणार आहे. तर त्याचसोबत आपण 7 ते 8 फण्या ठेवा, 7 ते 8 फण्याचं नियोजन ठेवा आणि त्यासोबत आपण याला बंच स्प्रे केला पाहिजे. बंच स्प्रे मध्ये घेत असताना आपण चांगलं कीटकनाशक घेऊ शकतात, जसे की आपण पिप्रोमिल असलेलं, इमिडाक्लोपिड असलेलं आपण असं चांगले प्रोडक्ट घेतले पाहिजे. त्यासोबत आपण बुरशीनाशक घेत असताना जैविकचा मसाला वगैरेचा यूज केला पाहिजे. कीटकनाशक घ्यायचं असेल तर आपण जैविकचं महाकालचा यूज करू शकतात, प्रतिपंप 10 ग्रॅम. तर ह्या केल्यामुळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा यूज केल्यामुळे जे काही आपले डार्क वगैरे पडणार आहेत ते पडणार नाहीत. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपल्या बाकी निस्वार झाल्यानंतर आपण एक काम केलं पाहिजे, जे काही आपण खाली जे आपले पट्टे आहेत म्हणजे खाली आपण 20% वाला क्लोरो मारला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जे खालचे मच्छर आहेत ते वरती डंग मारून आपल्या गडावरती कुठला डाग स्पॉट काढणार नाही. जर आपल्या मालाला शायनिंग वगैरे राहिली ना तर आपला माल एक्सपोर्ट होतो.